मयुरी आपल्या ट्रॅव्हल विथ मयुरी या आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, आज आपण आलो आहोत मस्तानी तलावाला, म्हणजेच मस्तानी लेकला. ज्या मस्तानी तलावाला आपल्या सासवड दिवे घाटाने तिच्या कवेत अगदी अलगद सामावून घेतलेला आहे. त्या मस्तानी तलावाला आपण आज भेट द्यायला आलो आहोत. आणि महत्त्वाचं म्हणजे या तलावाला भेट देण्याबरोबरच आपण मस्तानीच्या जीवनातील काही निवडक क्षणांना उजाळा देण्याचा प्रयत्न करणार आहोत. म्हणजेच मस्तानीच्या जीवनातील काही क्षण आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि त्याची माहिती मी तुम्हाला थोडीशी देण्याचा प्रयत्न करणार आहे. सो ती माहिती बघायला ऐकायला अजिबात विसरू नका. त्याचबरोबर काही प्रश्न असणार आहेत, म्हणजेच तिच्या जीवनावर आधारित मी काही प्रश्न घेतलेले आहेत. त्यांची उत्तरंसुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत देणार आहे. तीही उत्तरे नक्की ऐका आणि समजून घ्या. शिवाय मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि मस्तानीची ही कहाणी तुम्हाला माहीत होती की नाही. शिवाय हे महत्त्वाचं आहे, ही जी काही कहाणी मी तुम्हाला आज सांगणार आहे ती सगळी मी एका पुस्तकात वाचलेली आहे. डॉक्टर संजय घाडेकर लिखित शोध मस्तानीचा हे या पुस्तकाचं नाव आहे. त्यांनी त्या मस्तानीवर पाबळ येथे जी समाधी किंवा कबर आहे तिथे त्यांनी पूर्ण त्या मस्तानीच्या जीवनावर आधारित अभ्यास केलेला आहे, स्टडी केलेला आहे. एक पूर्ण चांगले ते अभ्यासक आहेत. त्यांनी तो अभ्यास करून ते पुस्तक लिहिलेलं आहे. सो मला ती कुठेतरी कहाणी कुठेतरी त्यांनी लिहिलेलं पुस्तक हे खरं वाटलं आणि म्हणून मी ते पुस्तकातलं तुमच्यामार्फत थोड्या काही कथा किंवा थोड्या काही गोष्टी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आणि आपण आत्ता पाहत आहोत माझ्या मागे हा पूर्ण मस्तानी तलाव आहे. हा आपण पाहू शकतो. इथे हॉटेल आहे जिथे तुम्ही खाऊ शकता. खाण्याची सोय आहे इथे. खूप सुंदर फोटो काढण्यासाठी अप्रतिम स्पॉट्स आहेत. खूप सुंदर नेचर आहे. सकाळी तुम्ही जर का आला तर सनराईज बघू शकता, संध्याकाळी आला तर तुम्ही सनसेट बघू शकता. आता सनसेट नाही आहे इथे. सो अशा पद्धतीने आणि तुम्हाला इथे यायचं असेल तर शनिवार वाड्यापासून 20 ते 25 किलोमीटर अंतरावर हे मस्तानी तलाव आहे. आणि जर का सासवडवरून आला असेल तर दिवे घाट उतरून लगेचच तुम्हाला कोणीही सांगू शकतो किंवा मॅप लावून सुद्धा तुम्ही इथे येऊ शकता. सो लेट्स स्टार्ट. 28 एप्रिल 1740 रोजी मराठीचे प्रधानपंत असलेले बाजीराव यांनी नर्मदा तीरी असलेल्या रावेरखेडी या ठिकाणी अखेरचा श्वास घेतला. संपूर्ण आयुष्य सतत घोडदौड करीत जीवाची बाजी लावून मराठा साम्राज्यासाठी झुंजणारे बाजीराव यांच्या आयुष्यात आलेले एक वादळ म्हणजे मस्तानी. म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राला पडलेले एक कोडं ज्यात अनेक प्रश्न आपल्याला अजूनही भेडसावून सोडतात. त्यातले काही प्रश्न म्हणजे मस्तानी नेमकी कोण होती, मस्तानी आणि बाजीराव कधी आणि कुठे भेटले, त्याचप्रमाणे पाबळ या ठिकाणी असलेली जी काही कबर किंवा समाधी आहे ती नक्की काय आहे, त्याचप्रमाणे मस्तानी ही हिंदू होती की मुस्लिम होती, या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सो स्टे ट्यून्ड. गाईज, या मस्तानी तलावाला एक भुयारी मार्ग आहे आणि तो म्हणजे हा भुयारी मार्ग आहे. असं सांगितलं जातं की हा भुयारी मार्ग शनिवार वाड्यापर्यंत निघतो, म्हणजे खालून. आणि आत्ता आपण या स्टेप्सनी खाली चाललेलो आहोत. बट काही लोक असं सांगतात की हा बंद आहे, तर काही लोक असं सांगतात की हा चालू आहे. तर आपण आता चेक करतोय. जास्त आपण खाली जाऊ शकत नाही कारण तो पूर्ण ब्लॉक आहे आतमध्ये. दगड वगैरे कोसळल्यामुळे तो ब्लॉक झालेला आहे. सो थोडाफार आपण ट्राय करतोय जाण्याचा. बट तुम्ही कधी इथे आलात आणि जायचा प्रयत्न केलात तो सो बी प्रिपेअर. काळजी घेऊन जा. पुरेपूर टॉर्च वगैरे लावा. आम्ही सुद्धा लावलेला आहे. आणि खाली गाईज तुम्ही जरा चेक करा खाली काय असेल तर पुढे वा, नसेल तर आपण जाऊ शकतो. चल अर्पिता तिथपर्यंत. पाणी आहेच. तलावाचं पाणी इथं झिरपतं ना, त्याच्यामुळे ते पाणी तिथं आलेलं आहे. पाणी तर असणारच. सेफली आतमध्ये मागून सुद्धा कोणी येत असेल तर अशा प्रकारे इथे आहे. आणि इथे खाली पाणी आहे. मी झूम करते, थोडंसं दिसेल तर. हे बघा, नीट व्यवस्थित नाही दिसणार पण खाली पाणी आहे. आणि हा जो रोड आहे दिसतंय का, हा जो रोड आहे इथं खाली गेल्यानंतर हा इकडे या साईडला गेल्यानंतर तो भुयारी मार्ग चालू होतो. हे बघा. आणि हा इकडून जाऊन असं इथे आतमध्ये गेल्यानंतर तो जातो. बट आपण इतक्या लांबपर्यंत जाऊ शकत नाही. सो चलो लेट्स गो. आपण अजूनही ट्राय करतोय आतमध्ये जायचा. आणि हे अशा प्रकारे इथे ब्लॉक केलेलं आहे, बंद केलेलं आहे हा रोड. इथे हे बघा भिंत घातलेली आणि ही नंतरून भिंत घातलेली आपण बघू शकता. ही नंतरून भिंत घातून बंद केलेली आहे. आणि
हा इकडे पण बंद केलेली आहे, हे दोन्ही साईड पॅक केलेले जेणेकरून कोणी आलंच. आणि हा इथून अशा प्रकारे खाली जातोय रोड. साईडनी बंद केलंय, साईडनी बंद केले. आणि हा खूप खूप म्हणजे 2x2चा चौकोन आहे. आणि या चौकोनातून 2x2च्या चौकोनातून आपल्याला खाली जावं लागतं. म्हणजे खूप अंधार असणार आहे, इथे आपण जाऊ शकत नाही. सध्या एवढे इथे आहोत आणि एवढे टॉर्च दिसत आहेत तुम्हाला माझ्या पाठीमागे. एवढे टॉर्च लावून आम्ही सध्या इथे आलो आहोत. पण बघा, आणि खूप थंड वाटतं इथे, खूप म्हणजे खूप. आणि साईडला तलाव असल्यामुळे त्याचं पाणी इथे झिरपतंय. आणि दगडी बांधकाम आहे याचं, दगडी बांधकाम असल्यामुळे ते दगड सुद्धा असे थंड झालेले आहेत पाण्यामुळे. आणि आता आपण पूर्ण खाली थांबलेलो आहोत. माझ्या पाठीमागे ह्यांचं चाललंय जरा चौकशी करतायत, कुठून कुठे गेला असेल घोडा, कुठून कुठे येत असेल मस्तानी. हे बघा, डक आहे डक, तिथे चौकोनीत पाणी राहतं आणि तिथून कदाचित मला असं वाटतं असेल जागा जायला. हा जो तलाव आहे, हा जो मस्तानी तलाव आहे, हा इथून अशा प्रकारे थोडंसं उंच आहे. इथे कट्टा बांधलेला आहे अशा प्रकारे, इथे उंच आहे. आणि जर तुम्हाला इथे खाली जायचं असेल, इथे जर का जायचं असेल तर आपण जाऊ शकतो. आणि तिथे जाण्यासाठी एक मार्ग आहे, तो म्हणजे हा. आणि इथे आपण जाणारच आहोत. पण त्याआधी आपण हे एक जाणून घेऊयात की आम्हाला इथे आल्यानंतर असं सांगितलं होतं की आपण जिथं आत्ता खाली गेलो होतो, जो मी तुम्हाला सांगितलं, तर जिथे घोडा बांधण्यासाठी जागा होती, ती जागा, त्या जागेवर खूप अंधार होता मगाशी आपण गेलो तेव्हा. परंतु त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की ही जी गणपतीची मूर्ती आहे ती काढल्यानंतर खाली उजेड येतो, जेणेकरून आपल्याला खालचं सगळं दिसेल. पण ती इथे अशा प्रकारे ठेवलेली आहे जेणेकरून इथे उजेड पडणार नाही. त्याच्यामुळे इथे गणपतीची मूर्ती ठेवली. आणि ही जर का ही काढली तर खाली उजेड पडेल, प्रकाश पडेल आणि आपल्याला खालचं दिसेल. तर आपण या मार्गाने आत्ता खाली जाणार आहोत तलावापाशी. सो लेट्स स्टार्ट. चलो, इथे पाण्यापाशी जाण्यासाठी चला. इथे असं आहे, इथे रोज हजारो लोक येत असतात, खूप लोक येत असतात. आणि त्यांनी ही तलावाची अशा प्रकारे गंदगी केरून ठेवलेली आहे, खूप घाण केरून. कसले हे चॉकलेटचे, कुरकुऱ्याचे रॅपर्स, बॉटल, हे आपण बघू शकतो अशा प्रकारे इथे टाकून दिलेले आहे. करू नका, आम्ही सुद्धा नाही करत, तुम्ही सुद्धा असं करू नका. आणि हा मस्तानी तलाव आहे, हे आहे त्याचा पाठीमागचं नेचर. आणि हा जो तुम्ही डोंगर बघत आहात, हा दुसरं काही नसून दिवे घाट आहे. मी जातो का? हे बघा, आता आपण अशा प्रकारे इथे खाली आलेलो आहोत. आणि मगाशी मी सांगितलं तो कट्टा हा वरचा कट्टा होता. आणि या समोरचं मंदिर आहे, तिथे आपण आता जाणार आहोत. प्रथमतः आपण हा तलाव बघूयात, शिवाय या तलावापाठीमागचा हा जो नजारा आहे तो बघूयात. खूप सुंदर आहे, यात मासे पण आहेत. आत्ता ते घाबरून गेले वाटतं मला घाबरले. आणि ही जी माझी एक बावळट मैत्रीण आहे, ती सुद्धा माझ्यासोबत आहे. मी तुम्हाला आत्ता लगेच तिला दाखवते प्लीज. आणि तिची टॅव 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 सतत माझ्या व्हिडिओमध्ये चालू आहे. कदाचित तिचा तुम्हाला वैताग होईल. मी तुम्हाला दाखवते तर मैत्रीण, तिच्यामुळे माझा सतत व्हिडिओ फ्लॉप होतोय, ब्लॉपर होतो. तुम्हाला ढकलून गेलं तर कोण असेल? बघा, आता आपण इथे खाली आहोत. तिथे फोटोशूट सुद्धा चाललेलं आहे. आणि मग इथे खाली थांबायचं पण थांबता येत नाहीये. पाण्यात गेले तर मी रिटर्न यायचे नाही यार, मला माझी काळजी नाही आहे का? असं काय करतंय? हे बघा, आमची सगळी गँग विचित्र आहेत. आणि हे तर बावळट सतत लाईव्ह जातं. इग्नोर, हिच्याकडे इग्नोर करा, अजिबात लक्ष देऊ नका. हिच्याकडे लक्ष दिलं तर आपलं वाटोळं होईल. अरे बापरे, हे दिसतंय का कोणाला? मला दिसलं. कोणाला दिसतं का? इथे नंदी आहे, दिसला का तुम्हाला? तिथे जायचं कुठं? हो, आणि अचानक माझं लक्ष गेलं. गाईज एक मिनिट, मी मला तुम्हाला दाखवते. इथे एक मंदिर आहे, त्याचप्रमाणे या पूर्ण तळ्याभोवती खडा केलेला आहे. पूर्ण गोलाकार कठडा आहे. आणि हा पूर्ण गोल तलाव आहे. हा तलाव तिथून स्टार्ट होऊन अशा प्रकारे तिथे एंड होतो. आणि त्या पूर्ण तलावाभोवती गोलाचा कठडा बांधलेला आहे.
श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या आयुष्यात काशीबाईंपेक्षा मस्तानीचे स्थान खूप महत्त्वाचे होते. एकदा काय झालं, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे श्रीमंत बाजीराव पेशवे हे नर्मदा तीरी असलेल्या रावरखेडी या ठिकाणी आजारी होते. एक तापाचं निमित्त झालं होतं. त्यावेळी त्यांना मस्तानीला भेटण्याची खूप तीव्र इच्छा झाली होती. तसे त्याप्रमाणे त्यांनी चिमाजी अप्पांना निरोप दिला की तू जा शनिवार वाड्याकडे आणि मस्तानीला निरोप दे की तुला बाजीरावांनी बोलवलेले. त्याप्रमाणे चिमाजी अप्पा गेले, शनिवार वाड्यात आले. परंतु त्यांनी तो जो काही निरोप दिला होता बाजीरावांनी, तो आहे असा अगदी उलटा निरोप दिला. तो त्यांनी बाजीरावांनी सांगितलं होतं मस्तानीला निरोप द्यायला, परंतु चिमाजी अप्पांनी तो निरोप दिला काशीबाईंना. आणि मग त्यानंतर ज्यावेळेस हा निरोप मस्तानीला समजला त्यावेळेस ती तडक आपल्या 8 वर्षाच्या मुलाला, म्हणजेच शमशेर बहाद्दर असं त्या मुलाचं नाव होतं, त्या मुलाला आपल्या गाठीशी बांधलं आणि ती निघाल्यानंतर पाबळ हे एक गाव आहे. पाबळ या गावी आल्यानंतर तिला बाजीरावांच्या मृत्यूची बातमी समजली. आणि मग तिने त्यावेळी आपल्या जवळ असलेल्या मुलाला त्या गावातल्या गावकऱ्यांना सोपवलं की तुम्ही याचा सांभाळ करा आणि वाटलं तर त्यांना पेशव्यांचा मान द्या, वाटलं तर त्या मुलाला पेशव्यांचा मान द्या. आणि मग त्या ठिकाणी तिने तिचा जीवाचा शेवट करून घेतला. आता कोणी असं म्हटलं जातं 3 ठिकाणी 3 पद्धतीने तिने तिचा जीवाची हत्या केली आहे असं म्हटलं जातं. ते म्हणजे एक म्हणजे हिरकणी खाऊन. हिरकणी हा खूप मौल्यवान मणी आहे. तो मणी खाऊन तिने तिच्या जीवाचा अंत केला आहे असं म्हटलं जातं. किंवा आपल्या जवळ असलेली जी शमशेर असते ती शमशेर खुपसून तिने तिचा अंत केला आहे असंही म्हटलं जातं. किंवा अजून वेगळ्या प्रमाणे अजून तिने कसा तिचा शेवट करून घेतला हे काही कोणाला माहीत नाही आहे. पण एवढं मात्र नक्की की बाजीरावांच्या मृत्यूनंतर मस्तानीने क्षणभरही आपला जीव ठेवला नाही. तिने ताबडतोब आपल्या जीवाचा अंत करून घेतला, प्राण सोडला. आणि त्यानंतर काही दिवसांनी ज्या ठिकाणी मस्तानीने तिचा शेवट करून घेतला होता त्या ठिकाणी तिथल्या काही लोकांनी समाधीसारखीच दिसणारी एक वास्तू तयार केली होती. आणि त्या वास्तूला असं नाव देण्यात आलं होतं की मस्तानी राणीसाहेबा समाधी असं त्याला नाव देण्यात आलं होतं. परंतु काही लोकांचा असा समज आहे की ती समाधी नसून ती कबर आहे. परंतु एवढं मात्र नक्की की बाजीरावांच्या मृत्यूनंतर मस्तानीने एक क्षणभरही आपला जीव ठेवला नाही. ताबडतोब तिने आपल्या प्राणाचा शेवट केला. आणि मग त्यानंतर काही दिवसांनी तिथल्या गावकऱ्यांनी जिथे त्या मस्तानीने समाधी घेतली होती, म्हणजेच आपला प्राण सोडले होते, त्या ठिकाणी काही गावकऱ्यांनी समाधीसारखी दिसणारी एक वास्तू तयार केली आणि तिला समाधी असे नाव दिले. त्यानंतर तिला श्रीमंत मस्तानी राणीसाहेबा समाधी असं नाव देण्यात आलं. त्यानंतर काही चोरट्यांनी चोरीच्या हेतूने ती समाधी किंवा समाधीसारखी दिसणारी कबर किंवा समाधी उकरून काढण्याचा प्रयत्न केला. त्यांनी असा विचार केला की मस्तानीने जीव दिला आहे हे खरं आहे, पण त्यांनी जर का हिरकणी खाऊन जीव दिला असेल तर ती हिरकणी हा नावाचा मणी तरी तिथे असेल. जरी शरीराचं हे झालं असेल, काय म्हणू आपण त्याला, शरीर जरी राहिलं नसेल तरी मणी तो नष्ट नाही होणार आहे ना. मग त्या हेतूने त्यांनी ती समाधी उकरून काढण्याचा प्रयत्न केला, परंतु तीही निष्फळ ठरली. आणि मग नंतर परत एकदा दुसरीच समाधीसारखी दिसणारी एक वास्तू त्या गावकऱ्यांनी तयार केली. मस्तानी हिंदू होती की मुस्लिम होती, तर त्यामागची ही पार्श्वभूमी अशी आहे की छत्रसाल बुंदेला राजा हे त्या राजाचं नाव आहे की छत्रसाल बुंदेला. या राजाची एक रखेली होती, ती मुस्लिम होती. आणि त्या रखेलीची ही मुलगी आहे मस्तानी. रखेलीची मुलगी मस्तानी असल्यामुळे, ती रखेली मुसलमान असल्यामुळे तिचा वंश हा मस्तानी आहे आणि त्याच्यामुळे ती मुसलमान आहे. शिवाय मस्तानीचा मुलगा हा शमशेर बहाद्दर, याचंही नाव तिने शमशेर ठेवल्यामुळे त्याचाही वंश पुढे मुस्लिमच राहिला. त्याच्यामुळे तिला कोणी हिंदू समजतात तर कोणी मुस्लिम समजतात, ते अजून कोणालाही माहीत नाही ती नक्की हिंदू होती की मुस्लिम होती. पण काहींचं म्हणणं असं आहे की ती हिंदू होती, काहींचं म्हणणं असं आहे की ती मुस्लिम होती. सो आपण नको या वादात पडायला. अँड ॲट दी लास्ट आपण या तलावाला आज भेट द्यायला आलो होतो. तर हा तलाव शनिवार वाड्यापासून 20 ते 25 किलोमीटर अंतरावर आहे. आणि असं म्हटलं जातं की या तलावावरती मस्तानीसोबत श्रीमंत नानासाहेब पेशवे संध्याकाळचे आरामासाठी यायचे. हे दोघे, जो मी आत्ता मगाशी भुयारी मार्ग दाखवला होता, त्या भुयारी मार्गाथ्रू ते इथे यायचे, आराम करायचे आणि मग नंतर निघून जायचे. आता काही लोक म्हणतात की इथे बाजीराव आणि मस्तानी यायचे, तर काही म्हणतात की इथं नानासाहेब पेशवे आणि मस्तानी यायचे. तर आता हे जे काही मी मस्तानीच्या जीवनातील काही निवडक क्षण सांगितले ते सगळे मी एका पुस्तकातून वाचलेले आहेत. डॉक्टर संजय घाडेकर लिखित
शोध मस्तानीचा हे त्या पुस्तकाचं नाव आहे. त्या पुस्तकातून हे सगळं मी घेतलेलं आहे. आणि त्यांनी हे सगळं मस्तानीवरती स्टडी केलेलं आहे आणि मग ते सगळं त्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे. सो ते मला कुठेतरी रिअल वाटलं, खरं वाटलं आणि म्हणूनच मी तो सगळा प्रसंग तुमच्याशी शेअर करते. सो एक तास लागेल मला जा घरी जा बस. मी माझं तुला साफसफाई पण करायची असते. निघून जाऊ शकता. हे एक छोटंसं मंदिर आहे इथलं. इथे खूप असे स्पॉट आहेत तुम्ही जिथे फोटो काढू शकता. खूप स्पॉट आहेत इथे, खूप आहेत. हा हे पहिला मार्ग जो तलावापाशी निघतो, आपण मगाशी गेलो होतो. हा आहे दुसरा मार्ग आणि हे आहे भुयारी मार्ग. आत्ता आपण गेलो तर रिटर्न येणारच नाही आपण. म्हणजे आत्ता खूप अंधार असेल ना, दुपारी थोडंसं तरी ऊन होतं. हे बघा आत्ता अंधार बघा, आतमध्ये खूप अंधार आहे. चलो काय म्हणून जास्त लोक छान आहे. हो निसर्गाच्या सानिध्यात. मंडळी हे जे आपण समोर पाहत आहात ना, हे पूर्ण पार्किंग आहे. जिथे आपल्या सगळं आपण ज्या काही गाडीने आलो आहोत ती गाडी पार्क करू शकता. पार्किंगची सुविधाही इथे बेस्ट आहे. कुठेही तुम्ही पार्किंग करू शकता. पार्किंगला फक्त 10 रुपये चार्ज लागतात येताना. तेवढे पे करायचे, देन यू कॅन पार्क. कुठेही करू शकता. हे खरंच खूप सुंदर आहे आणि ते खूप शांतता आहे. कदाचित कोणाचा इथे इव्हेंट असेल जो मगाशी आपण पाहिला. इथे एक छोटासा इव्हेंट होता त्यामुळे तिथे गर्दी होती. इथे पार्किंगसुद्धा खूप आहे आणि तुम्हाला गाड्या लावायचा काहीच प्रॉब्लेम येणार नाही. इथे तुम्ही कुठेही गाडी लावू शकता. जस्ट 10 रुपये चार्ज भरायचे आणि तुम्ही इथे गाडी पार्क करू शकता. 2 व्हीलरला 10 आहे, 4 व्हीलरला आय एम नॉट शुअर, मला माहिती नाही नक्की किती असेल, बिकॉज आम्ही 2 व्हीलरवरती आलो होतो. सो खूप लांबून लोक येतात. ही जरी तलाव असताना याला एक पार्श्वभूमी आहे या तलावाला, त्यामुळे ती गाडी घेण्याकरता लोक इथे नेहमीच गर्दी करत असतात. आपण बघू शकता इथे खूप गर्दी असतात आणि त्यात आज संडे आहे त्यामुळे तर बरीच. आमची सवारी आता तयार आहे आणि आमचा हा ड्रायव्हर अनट्रेन ड्रायव्हर आहे, तो सुद्धा तयार आहे. आमची दुसरी सवारी आहे. तुला आवडतात माझे व्हिडिओ? कशी बोलते? जरा मोठ्याने बोल, नाही आता ऐकू नाही येणार. मी सांगते पुढे गेलं तर सांग ना, तुला कसे वाटतात माझे व्हिडिओ अर्पिता? मी कशी बोलते? काय सांगशील माझ्याबद्दल? काय स्नेहल, माझे व्हिडिओ कसे वाटतात? काय सांगशील माझ्याबद्दल? थँक्यू स्नेहल. चलो लेट्स स्टार्ट. आम्ही घरी निघालो आहोत. हा आमचा अनट्रेन ड्रायव्हर आहे, त्याच्यावर विश्वास ठेवून काहीही चालत नाही. थांब, मला त्या काकांशी बोलायचं आहे थोडं. हळू घे. चला घरी आता येऊ का? अरे परत यायचं आहे आपल्याला इथे. बघा मस्तानी तलाव खूप सुंदर वाटलं आज इथे येऊन.